माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज देश नवनवीन शिखरं पादाक्रांत करत आहे। भारताच्या या नवनिर्माणामध्ये शेतकऱ्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्र राज्याबाबत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांच्या जीवनमानात आणि एकूणच शेतीमध्ये सकारात्मक परिवर्तनाचे वारे वाहू लागले। या परिवर्तनाचं श्रेय जातं ते राज्यातल्या शेतकऱ्यांना आणि अर्थातच सत्ताधारी भाजप सरकारला। शेतकऱ्यांकडून मिळणारं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, त्यांच्या शेत जमिनींना संपन्नतेच्या प्रगतीपथावर अग्रस्थानी ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जनसेवक शेतकऱ्यांशी जवळून संवाद साधू इच्छितात आणि ह्याचं माध्यम आहे शिवार संवाद सभा। शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी हेच भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं ब्रीदवाक्य आहे आणि म्हणून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, जनसेवक हा शेतकऱ्यांपर्यंत जाणार आहे, तो शिवारावर जाणार आहे आणि शिवारावर जाऊन तो शेतकऱ्याशी संवाद साधणार आहे। मी स्वतः देखील जाणार आहे। आम्ही सगळे या शिवार संवादाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। प्रयत्न एवढाच आहे की ज्यांच्याकरता योजना केल्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्यांच्या मनातलं सरकारच्या मनापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, तो संपन्न झाला पाहिजे आणि निसर्गावर अवलंबून असलेली शेती ही शाश्वत करण्याकरता हा उपक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे। जरा त्या राजकारण्यांना आठवा ज्यांनी गेली 15 वर्ष फक्त स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षाच पूर्ण केल्या। उपोषणाला बसलाय कोण? देशमुख का कोणतरी बसलाय ना? पाणी सुटलं? पाणीच नाही तर काय सोडता? काय मुद्दा का तिथं? जरा त्या राजकारण्यांना आठवा जे घोटाळे आणि भ्रष्टाचारात रमून गेले, ज्यांच्या बोलण्यात आणि कृती करण्यात प्रचंड फरक होता। माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। अजित पवार आणि तटकरेंवर कारवाईचा मार्ग आता मोकळा झालाय। सिंचन घोटाळा प्रकरणी सुद्धा आता चौकशी होणार आहे। नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी एसीबीनं ही कारवाई केली आहे। छगन भुजबळ 15 वर्षांचा कार्यकाळ, शेतकऱ्यांचे मात्र झाले अतोनात हाल आणि मग उगवली एक आशादायी सकाळ। 2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने सत्ता सोपवली भाजपच्या हातात। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। 15 वर्षांची ही निराशाजनक परिस्थिती एक व्यक्ती पाहत होती। शेतकऱ्यांच्या समस्या ती जाणून होती आणि जेव्हा सत्तेची कमान त्याने सांभाळायची जबाबदारी घेतली, सरकारी यंत्रणेमध्ये नवचैतन्य आणत निर्णय प्रक्रियेमध्ये गती आणली। आपल्या आशीर्वादानं आम्ही जेव्हा सत्तेमध्ये आलो, सगळ्यात मोठा प्रश्न काय होता? शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, सिंचनाचा प्रश्न। शाश्वत शेती नसल्यामुळे निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी, केवळ एकच पीक घेणारा शेतकरी, निसर्गाची अवकृपा झाली की अक्षरशः उपाशी मरायची पाळी त्या शेतकऱ्यावर यायची, अशी अवस्था। इतके वर्ष सिंचनावर हजारो कोटी रुपये खर्च केल्यानंतर देखील 1% सिंचन आम्ही वाढवू शकलो नाही। महाराष्ट्रातली 20 ते 24 हजार गावं ही सातत्याने दुष्काळामध्येच जात होती आणि म्हणून दुष्काळ मुक्तीचा संकल्प आपण घेतला आणि दुष्काळ मुक्ती करता माझ्या गावात पडणारा पाण्याचा थेंब थेंब हा माझ्या गावाच्या मालकीचा आहे, तो माझ्याच गावात मी अडवणार, तो मुरवणार आणि त्यातनं माझ्याच गावामध्ये पिण्याच्या पाण्याची, सिंचनाची सोय मी उभी करणार। या संकल्पनेतून जलयुक्त शिवारची योजना ही तयार झाली। पाणलोट क्षेत्राचा विकास करत करत या योजनेच्या माध्यमातून 2019 सालापर्यंत महाराष्ट्रातली ही सर्व गावं दुष्काळ मुक्त करायची, अशा प्रकारची योजना आपण तयार केली आणि या योजनेमध्ये ज्या प्रकारचा लोकसहभाग आपल्याला प्राप्त होतोय, ज्या प्रकारे जनतेनं ही आता योजना आपली स्वतःची योजना केली आहे। हजारो लोक उन्हा तानामध्ये त्या ठिकाणी हातामध्ये उदळ घेऊन, फावडं घेऊन माती खोदतायत। आज त्या ठिकाणी जलसंधारणाची कामं करतायत, आज झाडं लावतायत आणि त्यातनं खऱ्या अर्थानं आपलं शिवार जलयुक्त करतायत।
या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 6000 गावं ही दुष्काळमुक्त झाली आहे, 5000 गावं दुष्काळमुक्तीच्या मार्गावर आहे आणि मला विश्वास आहे जनतेच्या मदतीतून निश्चितपणे आपण हे स्वप्न साकार करू. गेली 15 वर्ष हालाकीचे दिवस बघणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती आता सकारात्मकरित्या बदलू लागली आहे. 2.5 वर्षातच महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम बनू लागल्याचं चित्र दिसू लागलंय. गेल्या 1.5 वर्षापासून आमच्या परिसरामध्ये जलयुक्त शिवारांतर्गत पाण्याची उपलब्धता ही खूप चांगल्या पद्धतीने झालेली असल्या कारणाने किमान दुबार उत्पन्न या ठिकाणी घेता येतं. इथं गावाची समृद्धी, डाळिंब दिसत आहे, कापूस दिसते, भाजीपाला दिसतोय, लोकांमध्ये चैतन्य आहे, आनंद आहे आणि विहिरींचं पाणी कधी नव्हे इतकं वाढलं आणि खरीप रब्बी आमच्या गावाची आज तरी शाश्वत झाली. जलयुक्त शिवार अंतर्गत बरेचसे कामं झालेले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये फार मोठा फायदा झालेला आहे शेतकऱ्यांना. 5 वर्षापूर्वी आमच्या इथे पाणी नसल्यामुळे पुरी देत नव्हते. आता हे पाणी बघितलं तर पुरी सुद्धा द्यायला भाग पाडले आम्ही. म्हणजे इतकं पाणी आमच्या इथे उपलब्ध झालं. शेतकऱ्यानं आमच्या जीवनामध्ये एवढी उन्नती केली आहे की खरीप आम्हाला काहीच नव्हतं होत. आज आम्ही एकरी 8 ते 10 क्विंटल पर्यंत चणा घेतो, गहू घेतो. आज जलयुक्त शिवार, पाणी शाश्वत सिंचन, पीक विमा, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिरी, विजेची उपलब्धता, बी बियाणे, पीक कर्ज, फलोत्पादन, शेती प्रशिक्षण, प्रभावी बाजारपेठ व्यवस्था, दुग्धोत्पादन, कृषी प्रक्रिया, कॅशलेस व्यवहारांना चालना, शेतीतील गुंतवणूक, गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजना अशा अनेक मार्गांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केवळ 2.5 वर्षात राज्याचा चेहरा मोहराच बदलून गेलाय. राज्यातल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देत अनेक ठोस पावलं उचलली गेली आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार 15 वर्ष आणि भाजपचं सरकार 2.5 वर्ष, या 2 सरकारची तुलना जर तुम्ही केली तर तुमच्याच लक्षात येईल काय परिवर्तन घडलंय. भाजप सरकारने 2.5 वर्षात शेती क्षेत्रात 40,000 कोटींची विक्रमी गुंतवणूक केली, जी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. भाजप सरकारने 2.5 वर्षात 11,095 कोटी रुपये शेतकऱ्यांना रोख मदत म्हणून दिलेत, तर काँग्रेस राष्ट्रवादी पार्टीच्या सरकारने 15 वर्षात 6,500 कोटी रुपये दिले. भाजप सरकारने 2.5 वर्षात 6,739 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना दिला, तर काँग्रेस राष्ट्रवादी पार्टीच्या सरकारने 15 वर्षात पीक विम्यासाठी 4,600 कोटी रुपये दिले. भाजपच्या सरकारने 2.5 वर्षात 59,348 विहिरी बांधल्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टीच्या सरकारच्या 15 वर्षात ही संख्या होती फक्त 24,530. भाजपने 2.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये मागेल त्याला शेततळे ह्या योजनेखाली 27,000 शेततळी निर्माण केली, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी सरकारच्या 15 वर्षातली संख्या होती 10,477. भाजप सरकारच्या 2.5 वर्ष कार्यकाळामध्ये एकूण 3,19,000 हेक्टरवर सिंचनाचा लाभ झाला, तर काँग्रेस राष्ट्रवादी पार्टीच्या सरकारच्या 50 वर्षाच्या कार्यकाळात 16,03,000 हेक्टरवर सिंचनाचा लाभ मिळाला. भाजपच्या काळात 57 लाख शेतकऱ्यांना 42,000 कोटी रुपयांचं कर्ज मिळालं, तर या पूर्वीच्या सरकारच्या काळात मिळालेलं सर्वाधिक कर्ज होतं 32,000 कोटी आणि शेतकरी संख्या होती 55 लाख. भाजप सरकारने 2.5 वर्षात 2,75,000 शेती पंपांना वीज जोडणी केली, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टीच्या सरकारच्या 50 वर्षात मात्र ही संख्या होती 23,000. भाजपने 2.5 वर्षात माती परीक्षण अंतर्गत 28,20,378 नमुने घेतले, तर या पूर्वीच्या सरकारने 15 वर्षात 23,51,842 नमुने घेतले. संपूर्ण देशात तूर खरेदी 11 लाख टन आणि त्यापैकी 5 लाख टन तुरीची खरेदी महाराष्ट्रात केली गेली. या पूर्वीच्या सरकारने केवळ 20,000 टन तुरीची खरेदी केली होती. भाजपच्या सरकारने
2.5 वर्षात 4,50,000 शेतकऱ्यांवर 600 कोटी रुपयांचे मोफत उपचार केले. हवामानाच्या अचूक माहितीसाठी मंडळ स्तरावर 2065 हवामान केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. दूध उत्पादनाला चालना दिल्यामुळे आज प्रति लिटर दुधामागे शेतकऱ्यांना 4 रुपये अधिक मिळत आहेत. आपल्या भाजप सरकारने शेतीमालाला सर्वाधिक भाव दिलाय. भाजप सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तत्पर आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक जनसेवक बनून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकऱ्यांमध्ये आशेची ज्योत पेटवत आहेत. ह्या शृंखलेचा एक भाग बनत भारतीय जनता पक्षाचे जनप्रतिनिधी शिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावात खेड्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. या संवादातून शाश्वत शेती करता आपण निश्चितपणे मार्गक्रमण करू हा मला विश्वास आहे. चला एकत्र येऊया, महाराष्ट्र दुष्काळमुक्त करूया आणि करूया शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी.